तर मित्रांनो नमस्कार. पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. आता श्रीकांतनं त्याची ती जुनी स्कूटर बघितल्याच्या नंतर त्याला असं वाटत असतं की ती स्कूटर आदित्य आणि पारूला द्यावं, कारण की आदित्य आणि पारूची जोडी आपल्या जोडीसारखी छान आहे. तर त्यानंतर अहिल्या साफ नकार देते, म्हणू लागते की श्रीकांत तुला कसं कळत नाही रे, या स्कूटरसोबत आपला ना सगळा भूतकाळ, आपली सगळी आठवणी सगळं काही गेलेलं आहे आणि स्कूटरनं मी कुणालाच देऊ देणार नाही, ही स्कूटर फक्त आपलीच आहे. त्यावेळी श्रीकांत म्हणू लागतो, नाही ग अहिल्या, त्यांना पण देऊया आपण. आता ही स्कूटर आपली येणाऱ्या पिढीला द्यायला नको का? कुणी ना कुणीतरी आपल्या स्कूटरचा आपण वारसा पुढे घेऊन जाईल ना. तर त्यावेळी अहिल्या मात्र म्हणते की श्रीकांत तुला जे करायचं ना तू ते कर, माझं कुणी या घरामध्ये आता ऐकतच नाही. त्यावेळी अहिल्या मात्र तिथून निघून जाते. तर दुसरीकडे श्रीकांत म्हणू लागतो, हसत त्या स्कूटरसोबत बोलत असतो आणि म्हणू लागतो, ही स्कूटर तर मी आदित्य आणि पारूला दिल्याशिवाय काही गप्प राहणार नाही. तर त्यानंतर मात्र तिच्या रूममध्ये जात असते. तिच्या रूममध्ये गेल्यावर ती खरंच खूप अस्वस्थ बसलेली असते. त्यावेळी श्रीकांत म्हणतो, अगं अहिल्या प्लीज मला समजून घे ना गं, आपण ना ती स्कूटर आदित्य आणि पारूला देऊन टाकूया. तर त्यावेळी अहिल्या म्हणते, हे बघ प्रीतम, मी तुला लास्टचं आणि शेवटचं स्पष्टपणे सांगते, ही स्कूटर ना मी कुणालाच देऊ देणार नाही, कारण की ही स्कूटर आपल्या दोघांचीच आहे. बघणारे श्रीकांत, तुला ही स्कूटर कशी देऊ वाटते? या स्कूटरसोबत आपल्या किती आठवणी जुळलेल्या आहेत. बघ ना, आपण दोघंजणं किती छान तिच्यावरून सफर करायचो, जायचो, पाणीपुरी खायचो, किती छान त्यांचा सफर झालेला असतो. त्याच्यामुळं त्यांच्या स्कूटरसोबतनं खूप आठवणी जुळलेल्या असतात. तर त्यावेळी दामिनी मात्र ते ऐकत असते. तर दामिनी म्हणू लागते की फक्त दादासाहेबांची इच्छा आहे ना की त्या बावळट मुलीला आणि आदित्यला ती स्कूटर देवा, तर हे मी अजिबातच होऊ देणार नाही. दामिनीचा आता काहीतरी प्लॅन चालू होतो. तर दुसरीकडे श्रीकांत मात्र सकाळच्या वेळी खाली जातो. त्याच्या गाडीमध्ये बसून त्याला कुठेतरी जायचं असतं. तर त्यावेळी बघतो तर फक्त स्कूटरचं तिथं कवर पडलेलं राहतं, पण स्कूटर मात्र तिथून गायब असते. त्यावेळी श्रीकांतला तर धक्काच बसतो. त्यावेळी श्रीकांत अहिल्या, प्रीतम, प्रिया, दामिनी सगळ्या जणांना आवाज देतो. त्यावेळी सगळेजण धावतच बाहेर येतात. तर श्रीकांत म्हणतो, बघ न अहिल्या, रात्री कालपासून आपण स्कूटर बाबतीतच गप्पा करत होतो आणि आज चक्क ती स्कूटर गायब झाली. अहिल्या कुठं गेली असेल ग आपली स्कूटर? श्रीकांत मात्र खूप काळजीत पडतो. अहिल्यालाही काही कळत नसतं नेमकं काय झालं असेल. तर आता दामिनी मात्र हसूनच हे सगळं बघत असते. खरं तर ती स्कूटर आदित्य आणि पारूला देऊ नये म्हणून मात्र दामिनीनं ती स्कूटर गायब केलेली असती. तिला वाटत असतं की दादासाहेबांनी आणि वहिनीनं ही स्कूटर आमच्या दोघांनाच द्यावी, कारण की त्यांच्यासारखीच आमची पण जोडी आहे ना. त्यामुळे तिथं दामिनी खूप हसत असते. प्रीतम, प्रियाही विचार करू लागता की बाबा आउट हाऊस म्हणली स्कूटर म्हणताय का तुम्ही, आणि ती स्कूटर कुठं गेली असेल बाबा? आईच्या आणि तुमच्या किती आठवणी जुळलेल्या आहेत त्या स्कूटरसोबत बाबा, खरंच कुणी नेली असेल बरं आपली स्कूटर? तर त्यावेळी श्रीकांत म्हणतो, अगं प्रिया, मलाच माहिती नाही, इथे येऊन बघतो तर स्कूटरचं फक्त कवर पडलेलं होतं, चुक स्कूटर गायब होती. तर मित्रांनो बघूया नेमकी स्कूटर कुणाला भेटते का कुणी गायब केली, येणाऱ्या एपिसोडमध्ये बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.